आला होता पण वेळ आली नव्हती. सेल्फी काढण्याच्या नादात तरुणी 100 फूट खोल दरीत पडली. सुदैवाने बचावली. सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी पाय घसरून 100 फूट खोल दरीत पडली. पण पोलीस आणि स्थानिक ट्रॅकर्सच्या मदतीने अथक प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे सुदैवाने ती बचावली आहे. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत धबधब्यावर फिरायला आलेली ही तरुणी बोरणे घाटात कशी पडली, हा अपघात कसा झाला, तिला कुणी वाचवले, हा सगळाच घटनाक्रम थरारक आहे. नसरीन कुरेशी असं या 29 वर्षीय तरुणीचं नाव असून ती पुण्यातील रहिवासी आहे. 3 ऑगस्ट रोजी पावसातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नसरीन आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ठोसेघर धबधब्यावर फिरायला गेली होती. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने साताऱ्यातील ठोसेघर धबधबा बंद असल्यानं नसरीन आणि तिच्या ग्रुपने मागे परतण्याचा निर्णय घेतला. धबधबा बंद असल्याने निसर्ग पर्यटनाची निराशा झाली होती. पण परतीच्या प्रवासादरम्यान तोच आनंद घेण्यासाठी या मित्रांच्या ग्रुपने बोरणे घाटात गाडी थांबवली. सर्वजण पावसाचा आनंद घेत फोटो काढू लागले. हिरवागार निसर्ग पाहून नसरीनलाही सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. नसरीन सेल्फी फोटो काढत असताना तेवढ्यात पावसाच्या संततधारेमुळे ओल्या झालेल्या येथील घाटाच्या कठाडावरून नसरीनचा पाय घसरला. नसरीन 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच नसरीनसाठी घडलं. खोल दरीत कोसळूनही नसरीन थोडक्यात बचावली. एका झाडाचा आधार घेऊन ती कशीबशी जीव मुठीत धरून नसरीनच्या मित्रांनी तिला स्थानिक पोलिसांना घटनेबाबत कळवलं. पोलिसांनी तात्काळ बचाव कार्यासाठी होमगार्ड आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या टीमला माहिती दिली. त्यानंतर पोलीस, ट्रॅकर्स आणि होमगार्डच्या टीमने तातडीने बोरणे घाटात जाऊन मदतकार्य सुरू केलं. होमगार्ड अविनाश मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दोरीच्या सहाय्याने सेफ्टी बेल्ट लावून दरीबाहेर काढले. या दुर्घटनेत नसरीन गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. महामुंबईसह सीताराम कळंबे, बोरणे.